नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी पॅट संकलित मूल्यमापन सत्र 2 विषय मराठी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 60 गुणांसाठी आहे. यामध्ये 10 गुण तोंडी परीक्षेसाठी आहेत. लेखी परीक्षेसाठी 50 गुण आहेत. प्रश्न क्रमांक पहिला, शब्द ऐकून लिही. शिक्षक शब्द सांगतील ते विद्यार्थ्यांनी ऐकून लिहायचे आहेत. इथे नमुना दाखल 10 शब्द दिलेले आहेत. व्हिडिओ स्टॉप करून ते वाचन करा. यानंतर पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2, खालील उतारा वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही. दिलेला उतारा विद्यार्थ्यांनी मनातल्या मनात वाचन करायचं आहे आणि उतार्यावर आधारित खाली प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. व्हिडिओ स्टॉप करून संपूर्ण उतार्याचं वाचन करा. वेळेअभावी आपण उतारा वाचन नाही करणार. आता प्रश्न पहा. सुनीताची आई आवडीने काय करायला शिकली? 1 गुणासाठी प्रश्न आहे. सुनीताची आई आवडीने अनेक भारतीय पदार्थ करायला शिकली. ब प्रश्न, सुनीता कोणत्या 2 संस्कृतीत वाढली? सुनीता भारतीय संस्कृती आणि अमेरिकन संस्कृती या दोन्ही संस्कृतीत वाढली. सुनीताचे वडील मुलांसाठी काय काय करीत असत? 2 गुणांसाठी प्रश्न आहे. सुनीताचे वडील मुलांना गाणी शिकवत तसेच रामायण महाभारतातील कथा सांगत. या सर्व प्रश्नांची उत्तरे उतार्यात आहेत. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक, हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. सुनीताचे वडील मुलांसाठी काय काय करत असत. आता पुढील प्रश्न क्रमांक 3, खालील कविता मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही. अनंता एवढे द्यावे फुलांचे रंग ना जावे. संपूर्ण कविता वाचन करा. फुलांचा बहार कोणाला होऊ नये असे कवीला वाटते. 1 गुणांसाठी प्रश्न आहे. फुलांचा बहार कोणत्याही देठाला होऊ नये असे कवीला वाटते. शेवटच्या पंक्तीमध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. फुलांचा बहार ना व्हावा कधीही कोणत्या देठा, यावरून या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. इथे लिहून दिलेलं आहे. यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत. कवीने कोणासाठी काय काय मागितले आहे? 2 गुणांसाठी प्रश्न आहे. पाखरांना हवेत उडण्यासाठी आभाळ घराला उंबरा, आईसाठी तिचे मूल आनंदी राहू दे, चालत्या पावलांसाठी मोकळा वाटा असे कवीने मागितले आहे. यानंतर क प्रश्न, आई व मूल यांच्या दृढ नात्याविषयी कोणती ओळ कवितेत आली आहे ती लिही. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उत्तर पहा. कुण्याही माई पदाशी खेळते राहू दे मूल अशी ओळ आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4, खालील उतारा मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही. गेल्या 50 वर्षात विज्ञान, तंत्रज्ञान, विकास या 2 गोष्टींमुळे समाज व्यवस्थेत क्रांतिकारक बदल झाला आहे. याप्रमाणे संपूर्ण उतार्याचं वाचन करा आणि या उतार्यावर आधारित खाली काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. व्हिडिओ स्टॉप करून उतार्याचं वाचन करा. आजच्या युगात संगणक हा माणसाचा विश्वासू साथी का बनला आहे? 1 गुणासाठी प्रश्न आहे. उत्तर पहा. संगणक यंत्र माणसाने दिलेल्या सूचना अचूकपणे व न थकता पाळत राहते. त्यामुळेच संगणक आजच्या युगात माणसाचा विश्वासू साथी बनला आहे. ब, संगणकाच्या कोणकोणत्या वैशिष्ट्यांचा उल्लेख उतार्यात केला आहे? गुण 2, संगणकाची गती, काम करण्याची अचूकता, माहिती साठवून ठेवण्याची क्षमता, अतिवेगाने काम करणारे यंत्र ही संगणकाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. क, मागील 50 वर्षात समाज व्यवस्थेत झालेले बदल कोणते ते लिही. गुण 2. उत्तर पहा. अनेक क्षेत्रातील ज्ञानाची क्षितिजे मानवासाठी मोकळी झाली. मानवाची उत्क्रांती, ग्रह ताऱ्यांविषयीचे ज्ञान, उपग्रहांवरील संदेशाची देवाणघेवाण, अणुऊर्जा संशोधन इत्यादींमध्ये आश्चर्यकारक बदल झाले. या प्रश्नाचं उत्तर दिलेल्या उतार्यामध्ये आहे ते पाहून लिहा. यानंतर पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5, खाली लेखाचा भाग दिला आहे तो मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही. एक लेख दिलेला आहे कचरा व्यवस्थापनावरती. त्यावर आधारित खाली प्रश्न विचारलेले आहेत. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उतार्याचं वाचन करा. अतिशय उतारा महत्त्वाचा आहे. शिवाय यावरील प्रश्न खूप सोपे आहेत. वेळेअभावी आपण संपूर्ण उतारा वाचन नाही करणार.
प्रश्न पहा, कचऱ्यामुळे कशा कशाला निमंत्रण मिळते? एका गुणासाठी प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर उत्तरामध्ये आहे. कचऱ्यामुळे प्रदूषण, रोगराई यांना निमंत्रण मिळते. आरोग्याची ऐशी की तैशी होणे म्हणजे काय व ती कशामुळे होते? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. एखाद्या गोष्टीमुळे संसर्ग, आजार किंवा रोगराई निर्माण होते त्याला आरोग्याची ऐशी की तैशी म्हणतात. ओला कचरा व सुका कचरा एकत्र टाकल्यामुळे सुक्या कचऱ्यातून प्लॅस्टिक बॉटल गोळा करताना कचरा गोळा करणाऱ्या माणसाला ओल्या कचऱ्याची दुर्गंधाशी सामना करावा लागतो. तसेच हाताला त्याची घाण लागते. त्यामुळे आरोग्याची ऐशी की तैशी होते. कचरा व्यवस्थापनात तुला कशा प्रकारे सहभागी होता येईल? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. घरातील ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून कचरा गाडीत देणे, टाकावातून टिकाऊ वस्तू तयार करणे, सोसायटीमध्ये कंपोस्ट खत तयार करणे, अशा प्रकारे आपण कचरा व्यवस्थापनामध्ये मदत करू शकतो. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडव. प्रश्न: पुढील प्रसंग वाच व प्रसंगासाठी योग्य असलेल्या वाक्प्रचाराचा ओळखून लिही. पावसाळ्याचे दिवस होते. आज आईने घरात बटाटे वड्याचा बेत केला होता. मी घरात आलो. घरभर खमंग बटाटे वड्याचा वास येत होता आणि माझ्या तोंडाला पाणी सुटले. हा योग्य वाक्प्रचार आहे, कंसामध्ये दिलेला आहे. यानंतर ब प्रश्न: पुढील वाक्य वाच. अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्दसमूह वापरून वाक्य पुन्हा लिही. आमच्या शाळेसमोर आंब्याची झाडे आहेत. उत्तर: आमच्या शाळेसमोर आमराई आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढील शब्दाला षष्टी विभक्तीचा प्रत्यय लावून त्या शब्दाचा उपयोग करून वाक्य लिही. 2 गुणांसाठी प्रश्न आहे. पुस्तकामध्ये खूप छान चित्र आहेत. सप्तमी विभक्ती लावलेली आहे पुस्तकामध्ये. त्यातील मध्ये हा शब्द सप्तमी विभक्तीमध्ये येतो. शाळा: मी शाळेला जातो. द्वितीय विभक्ती आहे. त्यानंतर ड प्रश्न आहे. यमक जुळून पुढील ओळ पूर्ण कर. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. जसे हिरवळ आणि पाणी, तेथे स्फूर्ती मजला गाणी, भिरभिर सुटला वारा, अंगणात पडल्या गारा. याप्रमाणे तुम्ही कुठलेही यमक जुळणारी ओळ तुम्ही लिहू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई. खालील ओळीतील उपमेय व उपमान ओळख. गुण 1. जसे सुरेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. उपमेय अक्षर आहे उपमान मोती. तसे निलूचे डोळे हरणांसारखे आहेत. उपमेय डोळे, उपमान हरिण. त्यानंतर फ प्रश्न आहे. आईने आणून दिलेली भाजी भाकरी दिनूने खाल्ली. या वाक्यातील सामासिक शब्द ओळखून लिही व याच प्रकारचा दुसरा सामासिक शब्द लिही. भाजी भाकरी हा जो शब्द आहे तो सामासिक शब्द आहे. यासारखा आणखी एक शब्द आपण लिहायचा आहे. इथे उत्तर लिहून दिलेलं आहे ते पहा. सामासिक शब्द भाजी भाकरी, दुसरा शब्द पुरणपोळी. याप्रमाणे तुम्ही कोणताही शब्द लिहू शकता. वडापाव सुद्धा हा सामासिक शब्द आहे. ग संधी करा. गुण 1. जसे तप अधिक बल तपोबल, त्याप्रमाणे मन अधिक वृत्ती बरोबर मनोवृत्ती. यानंतर पुढील प्रश्न आहे पहा. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 7. तुझ्या शाळेत साजरा करण्यात आलेला महिला दिन या कार्यक्रमाचा अहवाल लिही. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. विद्यार्थिनी आपल्या शाळेत महिला दिन साजरा केलेला आहे त्याप्रमाणे लिहायचं आहे. दिनांक लिहायचे आहे, वार लिहायचा आहे, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कोणते होते, कार्यक्रमाची रूपरेषा लिहायची आहे, प्रस्तावना कोणी केली, मुख्य भाषण कोणी केलं, अध्यक्ष कोण होते, असा सर्व उल्लेख करायचा आहे आणि त्यातून काय सांगण्याचा आशय होता ते पण लिहायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे. गावामध्ये तंबाखूमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. याबाबत तुझे मत लिही. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर लिहून दिलेलं आहे. व्हिडिओ स्टॉप करून संपूर्णपणे उत्तराचं वाचन करा. 5 गुणांसाठी प्रश्न असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर थोडं मोठं असू शकतं. शेवटपर्यंत उत्तराचं वाचन करा. याचंच उत्तर आहे पुढे सुद्धा. तंबाखूचे दुष्परिणाम इथे दिलेले आहेत. तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर आजार आणि मृत्यू याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळण्याची संधी मिळते. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. सार्वजनिक पुरवठा होत असलेल्या
पाण्याची शुद्धता तपासणीसाठी स्थानिक शासन संस्थेकडे अर्ज लिही. इथे बाजूला अर्ज लिहून दिलेला आहे, तो दिसत नसल्यामुळे इकडे आपण झूम करून दाखवलेला आहे. मुख्याधिकारी सार्वजनिक पाणी पुरवठा विभाग पुणे विषय दिलेला आहे. अर्जदाराचं नाव लिहिताना विद्यार्थ्यांनी स्वतःचं नाव लिहायचं आहे. कारणे विनंती अर्ज करतो की माझ्या प्रभागामध्ये पिण्यासाठी येणारे पाणी, तिथं विद्यार्थ्यांनी नाव लिहायचं आहे जिथं डॉट डॉट दिलेलं आहे. पाण्याची शुद्धता तपासावी कारण या पाण्यामुळे माझ्या परिसरातील लोक आजारी पडले आहेत, तरी लवकरात लवकर अर्जाचा विचार करावा. इथे बाजूला प्रभाग क्रमांक लिहिलेला आहे. अर्जदाराची सही म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःची सही करायची आहे. अशा प्रकारे आपण इयत्ता 8वीची पॅट संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील.